पुण्यातील कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीन चिट दिली आहे। अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं। मात्र या सगळ्या प्रकरणात माझी काहीच चूक नसून मला फार त्रास झाला, अशी प्रतिक्रिया गौतमीनं एबीपी माझाला दिली आहे। मंत्री चंद्रकांत पाटलांचा एक व्हिडिओ बाहेर आला आणि तो व्हिडिओ होता की गौतमी पाटीलला कधी उचलायचा। त्यावेळेस काय वाटलं होतं नेमकं? कारण एखादा मंत्री किंवा एखादा राजकारणी याच्यात पडतात, बाकी वेळेस राजकारणी अशा प्रकरणात पडताना दिसत नाही। मात्र तुझ्या वेळेस चंद्रकांत पाटील पुढे आले होते आणि ते म्हणालेले तिला कधी उचलायचं, म्हणजे त्या कुटुंबियांच्या बाजूने। आता प्रत्येकाला वाईट वाटणार आहे। उचलायचं म्हणजे मला फक्त एकच म्हणायचंय, मला त्या दादांनाही काही बोलायचं नाही। ठीक आहे, जो तो त्याच्या परीने बोलतं, मला कोणाला काही बोलायचं नाही। मला फक्त एकच म्हणायचंय की ह्या गोष्टीशी माझा संबंध येत नाहीये। फक्त एकच आहे की गाडी माझी आहे, मी गाडीतच नाहीये, तरी मला म्हणतायत मी गाडीत। कोण म्हणतंय मी गाडीत आहे, कोण म्हणतंय नाही। अरे मी नाहीच आहे गाडीत, तुम्ही बघा ना। तुम्ही आता बघा म्हटलं तर पोलिसांनी सगळं चेक केलंय, सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेत, जे सगळं तो जिथं जिथं फिरला ते सगळं चेक केलंय। मी गाडीतच नाही तर तुम्ही का म्हणताय मी गाडीत आहे? बरं ठीक आहे, गाडीत तुम्ही अजून बरेच लोक आणता, हे करता, ते तुम्ही एखाद्याला एवढं कसं काय बोलू शकतात? एखाद्याला ट्रोल करणं म्हणजे किती करतात तुम्ही? 4 दिवस हे तुझ्यासाठी कठीण असावेत कदाचित। काय होतं, काय वाटलं 4 दिवसात? खूप मी खूप रडलीये। म्हणजे मला खूप त्रास झालाय, खूप। म्हणून मी आज फेस केलंय ही गोष्ट की तुम्ही एखाद्याला म्हणजे किती त्रास द्यावा असं नसतं। पहिलेपासून तर आतापर्यंत मी ट्रोलच होतीये, पण तुम्ही ट्रोल करतातच आहे, ठीक आहे ना। पण असं नाही ना, तुम्ही माझ्याकडे पण बघा ना, मी गाडीत आहे का? मी गाडीत नाहीच आहे तर तुम्ही मला का दोष देताय? बरं ठीक आहे, हा प्रकरण एवढं करण्याचं नाहीये, मी माझ्या मदतीचा हात पण पुढे केलाय नाही, असं नाही ना। पण तुम्ही खूप अति होतंय, हे अति। आता काय बोलणार? मला खूप त्रास झाला या 4-5 दिवसात। मला माहिती मी किती त्रास सहन केलाय, पण मी म्हणती जाऊ दे, आता थांबल तेव्हा थांबल, पण काय। चंद्रकांत दादांनी याच्यात पुढे यावं आणि अशा बाबतीत बोलावं। काय वाटतं राजकारण्यांबद्दल? अशा बाकी बाबतीत चंद्रकांत पाटील कधी बोलत नाही किंवा राजकारणी बोलत नाही। जेव्हा गुन्हेगारांचा प्रश्न येतो, बाकीचे प्रश्न येतात, जेव्हा गौतमी पाटीलला उचलायचं म्हणतात तेव्हा चंद्रकांत पाटील पुढे येतात आणि थेट डीसीपीला ऑर्डर देतात। नाही, मला त्या गोष्टीशी जे राजकारण जे काही असेल त्याचं खरंच माझं काही म्हणजे ते मला नाही बोलता येणार। फक्त एवढंच, जे काही असेल ते कायदेशीर। वाटलं तर दादा आहेत, तुम्हाला दादा सांगतील काही गोष्टी काय नाही। पण मला नाही वाटत ह्या गोष्टीला तुम्ही मला एवढं धरून बसलेत ना, तर हे चुकीचं आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।